डिसिजन त्यांच्या माध्यमातून योग्य दिला जाईल, त्यांच्यावरती कुठलाही आक्षेप आणू नका। एक मोठी स्पर्धा आहे आणि पेन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आलेल्या तमाम सर्व आयकॉन्स खेळाडूंचं देखील सहर्ष स्वागत आहे। टॉस नुकताच संपन्न झाला। खरं तर आमचे आपले सर्वांचे लाडके ज्यांचा आवाज पाहण्यासाठी आज खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील गर्दी करतील, त्यांचा आवाज खरं तर आपण पहिल्या सत्रामध्ये खरं तर ऐकणार आहोत। आपल्या सर्वांचे लाडके चंदू शेट्टे, धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं गणपती बाप्पाच्या गावामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे। टेनिस क्रिकेट आज आपल्याला घेऊन आलेला आहे। संपूर्ण भारतात नाही तर जगभरात गणपती बाप्पाच्या मूर्त्या ज्या ठिकाणाहून जातात, आकर्षक आणि सुबक मूर्त्या बनतात, असं हे पेन आणि पेनच्या या क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी आज प्रेक्षकांनी दुमदुमून जाणार आहे, कारण आजचा दिवस देखील तेवढाच महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर चला जाऊया गणपती बाप्पाच्या गावाला, म्हणजे पेनला, ज्या ठिकाणी एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। मैदानात हिरवळ आणि त्याच्यावर दुसऱ्या पर्वामध्ये दाखल झालेली पेन चॅम्पियन्स ट्रॉफी ऋषीदादा कोळी आणि संपूर्ण बंधूंच्या माध्यमातून आयोजित असणारा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आज दुसऱ्या पर्वात आलाय। आणि दुसऱ्याच पर्वात जर पाहिलं तर चर्चा या स्पर्धेची अख्ख्या रायगडात होताना पाहायला मिळते। आजचा दिवस पेन तालुक्यातील ग्रामीण संघांचा आणि त्याच्या बरोबरीने जर पाहिलं तर दोन आयकॉनचा, या आगळ्या वेगळ्या क्रिकेटला पेनकरांची एक विशेष पसंती लाभली आहे आणि त्याच्याचमुळे या स्पर्धेची चर्चा होऊ लागलेली आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने। पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय, रोडे आणि विरुद्ध पाटणेश्वर यांच्यातील मॅच पाहायला मिळते। रोडे संघ सलामीला दाखल झालाय, त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिन कोळी आणि त्याचबरोबरने योगेश यांना आपण या ठिकाणी पाहतोय। बॅकफुटला गेले, हळूवार पद्धतीने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, अनुभव आहे सचिन यांच्याकडे, आज तोच या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। यश पारंगे नागुटण्याचे खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे देखील चांगलं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं। आणि आज पाहूयात कशा प्रकारचे, कारण समोर स्वस्तिक तारागावचा हा सितारा गोलंदाजीसाठी। यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय। खेळपट्टीवर थोडंसं गवत आहे आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर सकाळचं सत्र म्हटलं तर रात्री जो दव पडतो त्याचा इफेक्ट थोडाफार जाणवतोच। खेळपट्टीवरील गवत देखील दाखवण्याचा प्रयत्न करतात। जीटीसीचा अगदी सुंदर असं कव्हरेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा म्हणजे कल्पेशजी कोळी यांची स्वप्नपूर्ती आहे। यावेळेला फ्लिक केलाय बॉल, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव तर घेतलीये, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत। आणि आपल्या बंधूची स्वप्नपूर्ती करण्यासाठी संपूर्ण मग ऋषीदादा असतील, सूरजदादा असतील, हे सगळे कोळी बंधू मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेला अगदी दर्जेदार पद्धतीचं आयोजन आपल्या भेटीला घेऊन आलेले आहेत। तर आजचा दिवस क्रिकेटवाला असणार आहे, सगळ्यांच्या मनोरंजनाचा असणार आहे आणि आज पेन मधील हे दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। पेनचा तालुक्याचा संघ सुद्धा चांगलाच फॉर्मात आहे। यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय ऑप्शनच्या बाहेर। या ठिकाणी जर पाहिलं तर पंच नदीम शाह सर असतील, संदीप माने सर असतील आणि नितेश राऊत सर असतील, तिन्ही जेपी पॅनलचे पंच इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल इकडे घोषित केला जरूर जातोय, धाव संख्या 3 वर जाते। स्वस्तिकचा हा बॉल कव्हर क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न राहिला, सचिन यांच्या बॅटमधून चांगला फटका आलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्नही तिकडे केला गेला आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। धाव संख्या 2 ने पुढे गेलेली आहे आणि ती म्हणजे 5 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते। गावाचं क्रिकेट एका बाजूला पाटणेश्वर आहे, एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला रोडे संघ पाहायला मिळतोय। शिवशंभो पाटणेश्वर आणि जय मल्हार रोडे संघ यांच्यातील सुरू असणारा हा सामना आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे खरी, परंतु हळूहळू प्रेक्षकांची पावलं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीकडे येतील।
यावेळेला चांगला वेगवान स्ट्रोक त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. फिल्डर येत आहेत आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली गेलेली आहे. अगदी गावातील ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर तालुक्याचं ठिकाण आहे, आजूबाजूच्या गावातून देखील प्रेक्षक इकडे दाखल झालेत. शाळेतील कॉलेजची मुलं सुद्धा या ठिकाणी जसा वेळ मिळेल तसा, परंतु ज्या वेळेला तुमच्या शाळेचा टाइम होईल त्याच वेळेला शाळेत सुद्धा जायचंय. सुट्टी क्या बात आहे. मग आता आनंद घ्या क्रिकेटचा, कारण आज सुद्धा नामवंत खेळाडू या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. यष्टांच्या मागे जर पाहिलं तर सूरज पाटील सारखा असा सितारा नुकतीच मोटरसायकल बाईक ओवळ्याच्या स्पर्धेत घेतली आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. फटका तर फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे, पकडली जाते कॅच. विकेट नंबर 1. धक्का पहिला मात्र या ठिकाणी बसतोय 6 या धावसंख्येवर. फणस डोंगरी आणि तसेच भूमी 11 पेनकुलीवाडा खरं तर या नावाने खेळते. त्यांचे खरं तर पुरस्कार ते दमदार खरं तर ऋषीदादा कुली खरं तर त्यांच्या सोबत येतात. आणि आज आपण पाहतो भूमी 11 नाव खरं तर साताचं समुद्र पलीकडे नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं, आमचे निलेश दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. वेलकम दादा. आणि व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. मयूर येतात बॅटिंग करण्यासाठी. पहिली विकेट तर या ठिकाणी आली आहे. स्वस्तिक या अपेक्षेप्रमाणे ॲज अ आयकॉन या टीम मध्ये खेळत आहेत, त्यांच्याकडून देखील चांगली कामगिरी राहिली. पेन संघाचे आम्ही कौतुक करू, कारण काल रोह्यामध्ये तब्बल 1,71,000 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा काल विराट 11 कोलाडच्या नावाने खेळत असताना पेन हा तालुक्याचा संघ रोह्यामध्ये विजयी झाला. त्यामुळे तालुक्याच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या तर बनतातच आहे, कारण ज्या पद्धतीने ओमकार हरपाल यांच्यापासून सुशांत मोकल यांच्यापर्यंत आणि त्याचबरोबरीने रमाकांत शर्मा म्हणा किंवा प्रत्येक जण, शुभम असतील, त्याचबरोबर प्रसाद असतील, या प्रत्येकाने केली, हरीश गावंड असतील, सगळेच चांगले खेळले. आणि पेनचा दरारा अख्ख्या रायगडात सध्या पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने ते खेळतायत. त्याच्यामुळे त्यांचंही कौतुक होणं गरजेचंच आहे. आणि घरच्या मैदानात कौतुक नाही होणार तर कुठे होणार. यावेळेला टप्पा पडतोय, थोडासा बॉल खाली राहिला, बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेलाय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. यश पारंगे माघारी परतल्यानंतर सचिन कोळी यांची साथ देण्यासाठी मयूर कोळी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धाव आलाय. सकाळचं सत्र आहे, थोडंसं सावधही खेळावं लागतं, अंदाज घेऊन खेळावं लागतं. गतवर्षी पहिल्यांदाच पेन तालुक्यात समालोचन करण्याची संधी या स्पर्धेने दिली. बिग हिट, फटका टोलावलाय, फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत, कॅच हातातून निसटते आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. षटकार येताना पाहायला मिळतोय. 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर रवीश आलेच जरूर, परंतु त्यांच्यावर एक मोठा हल्ला चढवला या ठिकाणी. सचिन कोळी अनुभव आहे त्यांच्याकडे, गेली कित्येक वर्षाचं क्रिकेट त्यांच्याकडून खेळताना आम्हाला पाहायला मिळत आहे. पेन म्हणजे खूप सारी नावं. अगदी वय हा फॅक्टर क्रिकेटमध्ये महत्वाचा नसतोच, तुम्ही काय जिद्दीने खेळतात ना ते महत्वाचं आहे. आणि सचिन ती जिद्द दाखवतायत. हो हो हो, आता मात्र डबल माइंड झाले. हा बॉल थोडासा पुढे होता, जसे शफल झाले ना बॉल थोडासा आणखी बाहेर टाकला आणि त्याचा फायदा इकडे गोलंदाजांना होताना पाहायला मिळतोय. इकडे रोखलंय बॅटरला. निर्धाव चेंडूची सांगता. 12 धावा धाव फलकावर. 5-5 षटकांच्या लढती आज सगळ्याच आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून संध्याकाळच्या सत्रात त्याला ओव्हर्स आपल्याला कमी नाही करायच्यात. सगळ्या मॅचेस आपल्याला जास्त षटकांच्या खेळवायच्या. त्यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता, त्याला मिड विकेटला खेळले. तिकडे एक धाव मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. गेल्या वर्षी जर पाहिलं तर ही स्पर्धा, कल्पेश भाऊ, गेल्या वर्षी ही स्पर्धा माझी पेन तालुक्यातील पहिली स्पर्धा होती. जरी मुंबईकर असलो तरी रायगडच्या 15 पैकी 14 तालुक्यात समालोचन करण्याचा बहुमान मिळालाय. गेल्या वर्षी पेन राहिलं होतं, तो या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण देखील झालं. म्हणजे सुधागड बाकी आहे याकरता, कारण मी स्पर्धा पोहोचू शकलो नव्हतो.
अन्यथा सगळ्या म्हणजे तेवढंच रायगडकरांचं प्रेम देखील मला लाभलंय. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा कव्हर्सला मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडेही मिळेल आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धाव फलकावर. आजचा दिवस क्रिकेटसाठी महत्वाचा असणार आहे. ग्रामीण संघ पेन तालुक्यातील देखील काही कमी नाही आहेत. गावागावामध्ये टॅलेंट लपलाय आणि हे सगळे खेळाडू आपली शेती पाहून, आपला व्यवसाय पाहून, काहींचं जर पाहिलं तर गणपती बाप्पाचे कारखाने आहेत, हे सगळं पाहून क्रिकेट खेळणारे हे पेनचे क्रिकेटर आहेत. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. उसळी होती बॉलला, सचिन यांनी मात्र दिशा दिली. एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. धाव संख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 16 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 संपली आहे आणि धाव संख्या 16 होताना पाहायला मिळत आहेत. पेन म्हटलं तर बरंच काही आठवतं, म्हणजे ऋषीदादा कोळी यांचं कौतुक करावं लागेल. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने ही स्पर्धा गेल्या वर्षी इकडे सुरू झाली आणि माझ्या मते येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्पर्धा मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर देखील असताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये खूप साऱ्या लोकांना संधी. पेन म्हटलं तर आम्हाला खूप सारे क्रिकेटपटू आठवतात. योगेश पवार यांच्यापासून ओमकार हरपल यांच्यापर्यंत, सुशांत मुकल यांच्यापर्यंत, ओमकार पाटील यांच्यापर्यंत, हरीश गावण यांच्यापर्यंत अशी खूप सारी नावं आहेत जी मात्र आता पेनमधून नावं पुढे येऊ लागली आहेत. अगदी अंडाराम क्रिकेट जरी म्हटलं ना तरी देखील राहुल ठाकूर, शहबाज बांगी म्हणजे अशी खूप सारी नावं अंडरआर्म क्रिकेटला सुद्धा या पेनने दिली आहेत. त्यामुळे पेनचं क्रिकेट सुद्धा चर्चेत आहे. परंतु जसं तालुका निहाय गटासाठी सरांनी मला सांगितलं की अगदी गेल्या वर्षीपर्यंत पेनला तेवढं कोण लक्षात घेत नव्हतं, परंतु या वर्षी जो परफॉर्मन्स पेनच्या तालुक्याच्या संघाने दिलाय, तुम्ही परफॉर्मन्स दिल्यानंतर तुमची दखल तर भले भले घेतात, सध्या घेत देखील असतील. आणि आज पेनचं हे क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतंय. आज या मैदानात म्हणजे अगदी तुम्हाला कदाचित माहीत नसेल, स्वप्नील तुम्ही युट्यूबला जा आणि सोनारी वर्षे कळवे हा सामना एकदा सर्च करून पहा आणि त्याच्या खाली व्ह्यूवर्स किती आहेत हे पहा. 9.5 मिलियन व्ह्यूवर्स याच मैदानातल्या मॅचला मिळालेले आहेत. अगदी पुन्हा सर्च करून पहा, कारण या आणि मला देखील ती मॅच मी इतक्या वेळा पाहिली आहे आणि ती पब्लिक आणि प्रेक्षक असे चारी बाजूने ते सातत्याने पेन बोलवायचं, कधी एकदा पेनला जातोय आणि समालोचन करतोय असं देखील व्हायचं. दत्ता येतात गोलंदाजी करण्यासाठी, अनुभव आहे त्यांच्याकडे. या वेळेला थोडंसं शफल होऊन नक्कीच डीके चषक देखील त्यांचा पाहायला मिळतो. तेच दत्ता यांना या ठिकाणी आपण पाहतोय. आज दिवस महत्वाचा आहे, क्रिकेटही तेवढंच चांगलं आहे. तालुक्यातील खेळाडू येतील इकडे, आपला खेळ दाखवतील, आपला दमखम दाखवतील. हो चला जाऊया पेन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत. नदीम शहांना आपण पाहतोय, चांगलं क्रिकेट दर्जेदार खेळलंय. चिता कॅम्प पासून सुरुवात त्यांची झाली, अगदी मोठमोठ्या संघांना देखील चांगलं क्रिकेट खेळलंय. त्याचबरोबर आमचे तिन्ही पंच माने सर देखील महाडमधील एक नामवंत खेळाडू देखील राहिलेत. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय, खाली क्षेत्रात मारलेला हा बॉल सीमारेषा दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव तर तिकडे घेतली आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. म्हणजे एवढ्या सुंदर मैदानावर खेळायला कुणाला नाही आवडणार. आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर इकडे प्रेक्षकांची एक अलोट गर्दी होती. सकाळच्या सत्रातच प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. आपल्या तालुक्यातील खेळाडूंच्या बरोबरीने 2 आयकॉन आहेत, यांच्या बरोबरचा खेळ पाहणं ही देखील एक आनंदाची बाब आहे. आणि त्यामुळे आज सगळ्यांच्या नजरा पेन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेचं दुसरं पर्व यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. यावेळेला फुल टॉस समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. दत्ता घेत आहेत विकेट. फलकावर 3 षटकांचा खेळ मात्र इकडे संपलेला आहे
आणि आता पाहायचंय कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. येणाऱ्या 2 ओव्हर मात्र या खूप महत्वाच्या असतील. रामवाडी आणि रामवाडीच्या विरुद्ध भूमी 11 फणस डोंगरी. क्या बात आहे. रमाकांत शर्मा आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर ओमकार टॉम पवार. येस, बघूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. आजचा दिवस क्रिकेटसाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच पेनसाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आज दर्जेदार क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. ज्या लढतीची प्रतीक्षा सर्वांनाच पाहायला मिळते. पाहूया आज बाजी कोण मारणार, आज मॅच कोण जिंकणार, आजचा हाफ कोण जिंकणार, पेन तालुक्यातील ते गाव कोणतं असणार आहे याची चर्चा देखील होताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी येत आहेत स्वस्तिक म्हात्रे यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. तारेगावचा हा सितारा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. समोर दिनेश. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु यशस्वी नाही होत आहेत. दिनेश पाटील नारपोली या खेळाडूने देखील खूप प्रभावित केलं. म्हणजे गेल्या काही वर्षात अंडर 22च्या ज्या स्पर्धा झाल्या ना त्याच्यामध्ये नारपोली संघ अगदी जबरदस्त फॉर्मात आला आणि त्यानंतर दिनेश हे नाव देखील सातत्याने चर्चेत येताना पाहायला मिळालं होतं. स्वस्तिक आयकॉन वर्सेस आयकॉन. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न आहे. यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडूची सांगता तिकडे होते. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव टाकले त्या ठिकाणी स्वस्तिक यांनी. सर्व संघांचं हार्दिक स्वागत असणार आहे. सर्व क्रिकेटच्या चाहत्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. चला जाऊया गणपती बाप्पाच्या गावाला म्हणजे स्पेनला. यावेळेला उसळी होती या बॉलची. अंदाज नाही आला दिनेश यांना. स्वस्तिकचं कौतुक करावं लागेल. दिनेश सारख्या बॅटरला सातत्याने 3 चेंडू मात्र इकडे थांबून ठेवलंय आणि लगेच त्यांनी विचारपूस केली या ठिकाणी गोलंदाज स्वस्तिकने देखील. तुला जो चेंडू डोक्याला लागला, जास्त लागला तर नाही ना, आणि याची चौकशी पंचांनी देखील केली आहे, माने सरांनी केली आहे. स्वतः सगळे चांगले क्रिकेटर राहिलेत आपल्या जमान्यातील आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये जीपी पॅनलमध्ये हे 3ही पंच पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सलामीला आलेत 29, माफ करा. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 29 असताना पाहूया हे षटक आतापर्यंत स्वस्तिक यांनी जबरदस्त टाकलंय. स्वस्तिक समोर जर पाहिलं तर अनुभव संपन्न खेळाडू पाहायला मिळतात. सचिन कोळी. हे मैदान कित्येक वर्ष त्यांनी गाजवलंय. हो हो हो. यावेळेला एक बाउन्सर पेश करण्याचा प्रयत्न इकडे केला गेला. आपल्याला यावेळेला पॉइंटच्या दिशेने काय जबरदस्त एफर्ट्स होते. कॅच नाही झाली परंतु प्रयत्न लाजबाब होते आणि बॉल जर पाहिलं तर सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने हा प्रयत्न इकडे फसतोय आणि आणखीन एक विकेट येते. खूप चांगली कामगिरी सचिन कोळी यांनी केली खरी परंतु आता होत आहेत आउट.
ठिकाणी आम्ही घेणार आहोत भूमी 11 यंगस्टार फणस डोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेले सचिन 11 रामवाडी दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच संपर्क साधा. चार षटकांचा खेळ तिकडे संपलाय. 33 धावा धावफलकावर आहेत. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि पहिला डाव आपण या ठिकाणी पाहतोय. आता जर पाहिलं तर या ठिकाणी शेवटचं षटक या पहिल्या डावातील असणार आहे. घेऊन जर पाहिलं तर कुणाला आमंत्रित केले जाते पाहायचं आहे. जितू मात्रे गोलंदाजीसाठी येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील. या सगळ्यांनी आपलं वय हा फॅक्टर कधीच मागे सोडलाय. ज्या जिद्दीने खेळतात नाही सगळे अंडर 19 आहेत असंच म्हणावं लागेल. आमचे मित्र स्वप्नील एक गुणवान युवा समालोचक यांचाही आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपण ऐकाल. या वेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आणि म्हणूनच म्हटलं होतं ही ज्यांची जिद्द आहे ना हे पाहून म्हणावं लागेल हे अंडर 19 आहेत. केली प्रेम कोळी यांची साथ देण्यासाठी येत आहेत सुजित पवार. शेवटचं षटक आहे. सुजित पवार पॉवर दाखवावी लागेल. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय समोरच्या दिशेने आणि आणखीन एक मासा गळाला लागला इकडे गोलंदाजाच्या कारण जितू यांनी आणखीन एक विकेट घेतली आहे. लगातार दुसऱ्या बॉलवर विकेट. माली हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच साईगावचा एक खरं तर उगवता सितारा लखलखला सितारा अनिकेत मोकल यांना देखील आम्ही विनंती करतोय की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आज तारे सितारे या मैदानात येणार आहेत. पेन तालुक्यातील अख्खं पेनचं क्रिकेट मैदानात येईल आणि खरी क्रिकेट पाहण्याची मजा आहे ना मैदानात येऊनच आहे. त्यामुळे एवढं सुंदर मैदान असलं त्यातल्या त्यात तर एक वेगळीच मजा असते. पहा बाजूच्या कठड्यावर देखील प्रेक्षक आता जमा झालेत परंतु सगळ्यांना कळकळीचं आव्हान विनंती आपण सुरक्षितपणे तिकडे बसायचंय. हो आज या ठिकाणी जर पाहिलं तर आजच्या दिवसाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि ज्यांनी प्रो कबड्डी लीग गाजवली आहे असे भारतीय कबड्डी मधील एक मोठे स्टार निलेश साळुंखे सर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. प्रो कबड्डी स्टार निलेश साळुंखे या ठिकाणी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक मोठं नाव RD ऋषिकेश धनावडे यांचंही आज या ठिकाणी आगमन होणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला ऑन साइडला ढकललाय. एक धाव तिकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. एकाच धावेवर समाधान मांडलंय. जितू मात्रे काय बॉलिंग करतात. 3 बॉलमध्ये फक्त एक धाव दिली परंतु बॅटिंग करावी लागेल. धावा कराव्या लागतील आणि त्यासाठी स्ट्राईकवर आपण पाहतोय प्रेम कोळी. प्रेमला बॅटिंग करावी लागेल. प्रेम आज तुला खेळायचंय. अख्खं गाव वाट पाहतंय. जय मल्हार रोडे धावा यायला पाहिजे तुमच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिवशंभो पाटणेश्वर यांच्यातील सामना आज सकाळच्या सत्रातील पहिला पाहतोय आपण. ऑफ स्टंपच्या बाहेर काय पॉवर होती. बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. ज्यांच्या खेळाची चर्चा आहे ज्यांच्या नावावर एक विक्रम आहे. 6 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता असताना सामना जिंकून देण्याचा विश्व विक्रम ज्यांच्या नावावर आहे. भिवंडी मानकोलीचा सिक्सर किंग दीपू माळी या ठिकाणी येतोय आणि साईगावचे एक जबरदस्त खेळाडू
अनिकेत मोकल हे देखील येतात आणि इकडे सिक्सर किंग आलेत आणि त्यांचं स्वागत सिक्सरने केलंय. 6 षटकार. काय जबरदस्त अंतिम टप्प्यामध्ये कामगिरी करतायत. 2 विकेट आल्या जरूर, परंतु काही स्ट्रोकही आलेत. प्रेम कोळी तुटून पडले सध्या. याही वेळेला विकेट केलाय, समोरच्या दिशेने उडवलाय आणि हा चेंडू हातात जाईल. आणि जितू यांनी या ओव्हरमध्ये मात्र तब्बल 3 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. त्यामुळे त्यांचंही कौतुक. 44 धावा धावफलकावर. पहिली बॅटिंग करत असताना जय मल्हार रोडे संघाची, समोर जर पाहिलं तर शिवशंभू पाटणेश्वर संघ आहे आणि त्यांना मॅच जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये करायच्या त्या 45 धावा. तत्पूर्वी पुढच्या लढतीकडे आपण या ठिकाणी बोलूया. तर विनंती असेल, भूमी 11 यंगस्टार फणसडोंगरीचे कॅप्टन आणि रामवाडी संघाचे कॅप्टन, आपण टॉस साठी संपर्क साधा. यस, दोन्ही कॅप्टनना विनंती टॉस साठी यायचं. तोपर्यंत आपण सन्मान करतो या दोन्ही आयकॉनचा. भिवंडीचा सिक्सर किंग दीपू माळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी ऋषीदादा कोळी यांना विनंती असणार आहे, आपण सन्मानित करायचं आहे. खास या स्पर्धेसाठी भिवंडीच्या मानकोलीचे स्टार या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय ऋषीदादा कोळी यांच्या माध्यमातून. दीपू माळी, हिटमॅन दीपू माळी, मोठमोठे स्पर्धा लिहिल्या गाजवल्यात आणि लांबच लांबवरचे षटकार मारणं ही त्यांची ओळख आहे. आणि पनवेलच्या राजीव गांधी मैदानामध्ये 6 चेंडू आणि 43 धावांच्या आवश्यकताना मॅच जिंकून दिलेला कारनामा त्यांनी केलाय. अनिकेत मोकल या आपलाही सन्मान केला जातोय. साई गावचा एक जबरदस्त खेळाडू ज्याच्याही नावाची चर्चा आहे. साई गावाची चर्चा आहे, अनिकेतची सुद्धा चर्चा आहे. आणि ॲज अ आयकॉन अनिकेत यांना आपण या ठिकाणी खेळताना पाहतो. अनिकेत, खूप सारं टॅलेंट आहे आपल्याकडे आणि आपल्याला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर जाऊया टॉस साठी. स्वप्नील, पुढची मॅच अर्थातच या स्पर्धेचा आपण पाहतो पेन चॅम्पियन ट्रॉफी 2025चा 3रा दिवस आणि दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. भूमी 11 यंगस्टार फणसडोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेल सज 11 रामवाडी संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच संपर्क साधायचा आहे. भूमी 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, तर सज 11 रामवाडी संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण लगेच यायचं आहे. बघा, जास्त वेळ घेऊ नका. एक इनिंग ब्रेक झाल्यानंतर आम्ही टॉस घेतो, त्याच्यामुळे आपला कॅप्टन जर सज्ज असेल तर लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि एक विशेष सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. कंपल्सरी ब्लॅक ट्रॅक तुम्हाला घालणं अनिवार्य राहील, अन्यथा त्या संघाला 3 धावांचे पेनल्टी आयोजकांच्या माध्यमातून दिले जाईल. आणि मैदानाच्या आतमध्ये उतराल तेव्हा तुम्हाला लाईनअप करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि मैदानाच्या बाहेर येताना देखील लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आणि जेव्हा मॅच समाप्त होईल तेव्हा हँडशेक करूनच तुम्ही मैदान सोडायचं आहे. चला, टॉस साठी सज 11 रामवाडी संघ, आपला कॅप्टन पाठवा प्लीज. बघा, कॅप्टन उपस्थित नसेल तर तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. लक्ष असू द्या, एक चांगली स्पर्धा आहे. पेन चॅम्पियन ट्रॉफी 2025चा हा दिमागदार आयोजन. आणि या खरं तर आज 2 दिवस गेले आपण पाहतो, चांगले स्पर्धा झाली आणि आज खरं तर या स्पर्धेचा 3रा दिवस. आज ऑल इंडिया आयकॉन खरं तर हा फॉर्मॅट ऋषीदादा कोळी यांना ठेवला. आणि यशस्वी आयोजक कोण असेल तर तो ऋषीदादा कोळी. मी आवर्जून नाव घेईल. कोळी ब्रदर्स आयोजित ही स्पर्धा आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय आणि सूरज पाटील यांचे बॅटिंग देखील आपल्याला आता पाहायला मिळेल. तत्पूर्वी मी विनंती करतो, चला रामवाडी संघ आपण या ठिकाणी उपस्थित आहात. हा अंतिम आणि शेवटचा पुकार असेल. जर कॅप्टन उपस्थित नसेल तर तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. चला, सज 11 रामवाडी संघ आपण उपस्थित आहात. यस, कॅप्टन देखील आमच्यापर्यंत पोहोचतील आणि
टॉस या ठिकाणी आम्ही करणार आहोत. गणेशजी चौलकर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी घेणार आहोत. तर दादांना विनंती असेल की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते खरं तर दुसरा मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमेश दादा यांचं देखील या ठिकाणी शुभगमन झाले. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि 5 षटकांची मॅच असेल. पहिली लढत दोन्ही संघ एका बाजूने सज 11 रामवाडी त्यांच्या अगेन्स्ट खेळेल भूमी 11 यंगस्टार फणस डोंगरी. आणि आमच्या प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय पुढच्या मॅचचा. टॉस या ठिकाणी जिंकला रामवाडी संघानं. खरं तर प्रथम 5 षटकांची मॅच असेल. प्रथम टॉस आपण जिंकलाय आणि डिसिजन काय असेल? नक्कीच टॉस जिंकल्यावर आम्ही पहिले फिल्डिंग करू. एकंदरीत या स्पर्धेवर या खरं तर गतवर्षी देखील तुम्ही खेळलात, या वर्षी देखील खेळता. एकंदरीत ऋषीदादा कोहली यांच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? नाही, खरंच आयोजन खूप छान आहे. ऋषीदादांनी जेव्हा पहिल्यांदा फोन केला तेव्हा आमचं फिक्स नव्हतं खेळायचं की नाही, कारण आयकॉन वगैरे अरेंज करणं थोडं इझी नव्हतं. पण माझे 2 मित्र आहेत जे मुंबईमधून खेळतात घाटलामधून, तर त्यांना फोन केला तर ते म्हणाले की दादा आम्ही कन्फर्म येऊ. तर मग आम्ही त्या क्षणी टीम फिक्स करून टाकली. यस, जास्त वेळ काही घेणार नाही. खरं तर मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि भूमी 11चे कॅप्टन या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रथम टॉस गमावलाय. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण केलं असतं. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त काही वेळणार नाही. बेस्ट ऑफ लक या ठिकाणी खरं तर पुढच्या मॅच साठी दोन्ही संघाला आम्ही देतो. आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील चंदूजी शेट सर. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नीलजी पवार सर यांना पण ऐकत होतात. पेनचा एक गोड आवाज म्हणून देखील त्यांची ओळख आहे. अंडाराम ओहराम दोन्ही पद्धतीच्या क्रिकेटमधील त्यांचं समालोचन आणि आपल्या बिझी शेड्यूलमधून क्रिकेटसाठी देखील वेळ काढत असतात. मॅच आता दुसऱ्या डावात. एका बाजूला नारपोली एक्सप्रेस दिनेश पाटील, एका बाजूला वाघिवली वाड्याचा स्टार बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सूरज पाटील यावेळेला बिगीत उडवलाय, बॉल फेकून सुद्धा दिलाय. लांब 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 जा, शोधून आणा बॉल. षटकार. सूरज एक वेगळी स्ट्रेंथ आहे या खेळाडूची आणि म्हणूनच बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून, आयडॉल म्हणून सूरजची एक चांगली मागणी असते. चांगली अष्टपैलू खेळाडू आहे. छोट्याशा वाघिवलीवाडा गावाला चर्चेत आणलं या बॅटरने. आज पेन मध्ये दाखल झालेत. समोर तेवढा चांगला बॉलर आहे, वेग आहे, परंतु यावेळेला दिशा दिली बॉलला. गलीच्या दिशेने गेलाय बॉल आणि हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4 चौकार. खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलाय. तो आज गणपती बाप्पाच्या गावाला घेऊन आलाय, म्हणजे एज पेनला आपल्याला घेऊन आलाय. यावेळेला गती कमी केली होती. पहिलंच मन बनवलं होतं की बॉलला कव्हरच्या दिशेने खेळायचं. गती कमी असल्या कारणाने थोडासा बॅटचा फ्लो अगोदर गेला, बॉल नंतर येतोय. आणि सूरज ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अप्पर कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आणि सीमारेषेच्या दिशेने काही बॉल मार्गस्थ झालाय. 4 चौकार. चौदा धावा धाव फलकावर. सूरज मैदानात, वेग आहे, समोर खेळलाय. तिकडे दिनेश देखील सांगतात मी सुद्धा नारपोलीवरून इकडे का आलोय, मलाही जिंकायचं आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 45 आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 14. एक चांगली सुरुवात इकडे पाहायला मिळाली आहे. 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता.
आपण दिवसा क्रिकेट पाहतो, आपण रात्री क्रिकेट पाहतो, आपण उन्हाळ्यात क्रिकेट खेळतो, आपण पावसाळ्यात क्रिकेट खेळतो, आपण हिवाळ्यात क्रिकेट खेळतो, आपण लेदर बॉलने क्रिकेट खेळतो, आपण टेनिस बॉलने क्रिकेट खेळतो, आपण रबर बॉलने क्रिकेट खेळतो, आपण प्लास्टिक बॉलने सुद्धा क्रिकेट खेळतो. असा हा तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज गणपती बाप्पाच्या गावात म्हणजेच पेनला घेऊन आलाय आपल्या सगळ्यांना. आणि आज आपण आनंद घेत आहोत या क्रिकेटच्या सोहळ्याचा. पेन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा आनंद आपण घेतोय. ऋषी कोळी आणि संपूर्ण कोळी बंधूंचं हे जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि तर गोलंदाजीसाठी येत आहेत. मयूर येत आहेत, मयूर कोळी येत आहेत. जय मल्हार रोडे संघासाठी तर दुसऱ्या बाजूला शिव शंभू पाटणेश्वर यांच्यातील मॅच आहे. पहा, गावच्या टीमची मॅच म्हटल्यानंतर आपण आवर्जून मैदानात येतो. मैदानात ज्यांना यायला जमत नाही युट्यूबला तरी मॅच पाहतात आणि ज्यांना तेही जमत नाही फोन करून मित्रांना विचारतात काय झालं रे बाबा, किती स्कोर झालाय. या सगळ्यांची विचारणा होत असते ज्यावेळेला गावाच्या टीमची मॅच असते. आज रोडे आणि पाटणेश्वर. हो हो हो, इकडे चांगला बॉल पाहायला मिळालाय. लेंथ वरून बॉल थोडासा कट केलाय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने देखील पाठवलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळाला. लेंथ वरून टाकला होता बॉल. आणि आता जर पाहिलं तर 23 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 31. विकेट आल्या तर दबाव निर्माण करू शकतात रोडेकर सुद्धा. पुन्हा एकदा तेज बॅक टू बॅक दुसरा बॉल बॅक फुटला जात खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला टप्पा थोडासा मागे परंतु यष्टीरक्षकांच्या दिशेनेच गेलाय. समीकरण बदलत आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. ते 31 चेंडू आहेत ते 22 चेंडू मध्ये 31. हार तर रोडेलाही मंजूर नाही आणि हार तर पाटणेश्वरला देखील मंजूर नाहीये. कारण पेन तालुक्यातील दर्जेदार क्रिकेट आपण पाहत आहोत. यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा परंतु समोरच्या दिशेने जाईल. एक धाव तिकडे मिड ऑफच्या दिशेने बॉल अडवतायत. प्रेम आले होते बॉलवर ज्यांनी अंतिम टप्प्यात चांगली कामगिरी केली. 21 बॉल आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. सूरज पाटील हाफ फॅक्टर खूप महत्वाचा असणार आहे. या मैदानात क्रिकेट पाहण्याची सुद्धा एक वेगळीच मजा आहे. एवढं भलं मोठं स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पाहायला मिळत आहे. हो 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 हो, काय बॉल टाकलाय. आणखीन एक भन्नाट वेगाचा बॉल. आयकॉन सूरजला देखील थांबवलं या बॉलवर. हा बॉल थोडासा पुढे होता. आतापर्यंत लेंथवर बॉल टाकत होते आणि आता जर पाहिलं तर फुलर लेंथचा टाकला. त्या सगळ्या बॉलमध्ये एक साम्यता पाहायला मिळाली. बॉल आतल्या बाजूला थोडेसे स्विंग देखील होताना पाहायला मिळाले. यावेळेला बिग हिट फटका खेळलाय खरा परंतु पाहुयात किती लांब आहे. यस, सीमा रेषेच्या पारच जातोय. षटकार. बरेचसे खेळाडू जसे सकाळी सकाळी आम्हाला ओमकार हरपाल भेटले. अंडरआर्म क्रिकेटमध्ये यावर्षी चांगलंच नाव शहबाज बांगीने देखील कमावलंय. राहुल ठाकूरच्या जोडीला जर पाहिलं तर पेनमधून व्यावसायिक अंडरआर्म क्रिकेटमध्ये आता हा युवा शहबाज बांगी देखील पुढे येऊ लागलाय. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी या चेंडूवर एक चेंडू खराब टाकला त्याची सजा मिळाली परंतु 4 चेंडू डॉट सुद्धा टाकले ते या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 21 झाली. अजूनही 18 बॉल 24. आज आपल्या भेटीला पेन चॅम्पियन्स ट्रॉफीचा आजच्या दिवसाचं आकर्षण म्हणजे ज्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कबड्डीच्या खेळाच्या जोरावर आपल्या नावाचा डंका वाजवला, भारतभर वाजवला आणि प्रो कबड्डी लीग ज्यांनी विशेषतः गाजवली असे आंतरराष्ट्रीय सितारे प्रो कबड्डी लीगचे निलेश साळुंके, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार ज्यांनी जिंकलाय असे निलेश साळुंके सर या ठिकाणी येणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने फोटोग्राफीच्या दुनियेमधील एक मोठं नाव ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. RD फोटोग्राफी ऋषिकेश धनावडे यांना देखील आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
सोबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पुढचं षटक घेऊन अजूनही 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. संजयजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, रामवाडी संघाच्या पॅकर्स. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या शिंदे साहेब आपलं स्वागत आहे. एखाद्या संघाचं प्रायोजकत्व करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, परंतु आपल्यासारख्या क्रिकेट प्रेमींमुळे या मोठमोठ्या संघांना किंवा स्पर्धांना देखील शोभा येताना पाहायला मिळते. शिंदे साहेब स्वागत आहे आपलं. 17 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मानाची स्पर्धा आहे, दुसऱ्याच पर्वामध्ये चर्चा आहे या पेन चॅम्पियन्स ट्रॉफीची. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. वा दिनेश वा, कमबॅक करतात आपल्या टीमचं. मॅच संपलेली नाहीये. या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. पाहूया आज काय होईल. कमी गतीचा बॉल टाकला, ऑप्टमच्या बाहेर टाकलाय आणि इकडे जर पाहिलं तर आता पुन्हा एकदा दिनेशची हो 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 अतिशय वेगात बॉल टाकलाय आणि शरीराला आदळलाय देखील. नारपोली एक्सप्रेस म्हणतात या खेळाडूला. प्रचंड वेग आहे या ठिकाणी. आज आपल्या बंधूची आपल्या एका बंधूची स्पर्धा, एका बंधूच्या स्वप्नपूर्तीसाठी स्पर्धा. मात्र सूरजदादा देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि हे सगळे कोळी बंधू खऱ्या अर्थाने आज आपल्याला पेनचं नाव कुठेतरी महाराष्ट्रभर जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे या सगळ्या कोळी बंधूंचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. 15 चेंडू 23 धावा. मॅच संपलेली नाहीये. सूरजची बॅट आणि दिनेशच्या माध्यमातून येणारे बॉल याची चर्चा होते. वेगवान बॉल आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळणार. कधी कधी आपण चर्चा करतो बॅटरची चांगले स्ट्रोक मारल्यानंतर, परंतु चांगली बॉलिंग केल्यानंतर बॉलरची चर्चा आणि बॉलरसाठी टाळ्या वाजायला काय हरकत आहे. एवढी चांगली बॉलिंग या ठिकाणी होते. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव दिली आहे. यावेळेला मात्र अखूट टप्प्याचा बॉल टाकला आणि त्याला मात्र हुक केलाय. चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. जाईल बॉल सीमा रेषा पार. षटकार. एक बॉल चुकला आणि मैदानाच्या बाहेर गेला. त्याच्यामुळे क्रिकेटच्या खेळात चुकीला माफी नाही. 13 चेंडू 17. दिनेशला कमबॅक करावं लागेल. सूरज यावेळेला सुद्धा स्ट्रोक खेळलाय, परंतु पाहिजे टायमिंग किती आहे. बॉल हवेत. अगदी प्रेक्षक बनून राहिलं तिकडे क्षेत्ररक्षक आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. अगदी स्टेडियम मध्ये दाखल होतोय. 6 षटकार. कोण कोण आयकॉन आलेत याची सुद्धा चर्चा आहे. यानंतर दीपू माळी आणि त्याच्या बरोबरीने जर पाहिलं तर अनिकेत मोकल आहेत बरोबर, परंतु 2 चेंबूर घाटल्याचे असे खेळाडू आहेत. हर्षल शिगवन म्हणजेच बॉबी या नावाने ओळखला जाणारा घाटल्यातील एक जबरदस्त खेळाडू आणि त्याचबरोबरीने चंदन तलवार पूर्वाश्रमीचा घाटल्यातला. आता जर पाहिलं तर नेहरू परिसरामध्ये खूप दर्जेदार क्रिकेट चंदन तलवार देखील खेळतोय. त्यांनाही आपण इकडे पाहणार आहोत. रेड टी शर्ट आपण कृपया करून मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. साहिल येत आहेत गोलंदाजीसाठी. 12 चेंडू पहा. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव होती आणि नंतरच्या 2 बॉल मध्ये 12 धावा आल्या. आणि याला तर क्रिकेट म्हटलं जातं. आणि क्रिकेट असं सातत्याने दोलायमान होतं, कधी इकडे कधी तिकडे जातं आणि म्हणून ते आपल्याला आवडतं. आणि आपण देखील तासन तास मोबाईलवर सुद्धा कितीतरी डाटा घालवतो आणि मैदानात आल्यानंतर सकाळची संध्याकाळ कधी होते ते देखील आपल्याला कळत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ आहे जो तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आहे, लाडका आहे, राज्य करणारा आहे हृदयावर आपल्या. या वेळेला फटका खेळलाय. चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अडवलाही जातोय, परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. प्रेक्षकांनी हळूहळू मात्र मैदान फुलू लागलंय. प्रेक्षक ही या पेनच्या मैदानाची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीची ओळख आहे. आणि आज प्रेक्षक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतील, कारण त्यांना आयकॉनही पाहायला मिळतील आणि तालुक्यातले खेळाडूही पाहायला मिळणार आहेत. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. डॉट बॉल मोठ्या संख्येने टाकावे लागतील. ते काम मात्र या ठिकाणी करायचं आहे साहिल यांना.
बिग हिट, भिरकावलाय बॉल आणि पाठवलाय सुद्धा लांब 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 शोधून आणलाय, कारण लगेच तिकडे प्रेक्षक होते त्यांच्याकडेच मात्र बॉल गेलाय आणि षटकार खेळला गेलाय. हो, प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच बॉल असेल तर तो लगेच आतमध्ये टाकायचा आहे. यावेळेला समोर उडवलाय बॉल, आणखीन एक चांगला फटका. काय खेळलाय सूरज या ठिकाणी. वाघिवलीवाडा गावाचं नाव देखील करताना पाहायला मिळतोय आज पेन तालुक्यामध्ये. एक मोठा विजय. दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करायचंय. दोन्ही टीम मैदानाच्या जी बॅटिंग टीम आपण देखील मैदानात जायचंय. खेळ संपला, आता आपण एकमेकांचे मित्र आहोत. फक्त जे प्रेक्षक कट्ट्यावर आहेत ना, त्यांना विनंती आहे, कृपया तुम्ही कॅच पकडण्याचा प्रयत्न करू नका. आणि सूरज पाटील ज्याने 16 चेंडूमध्ये 44 धावा